अतिप्रचंड पावसामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याचं सुद्धा राजकारण विरोधी पक्षांनी करावं. आता सतेज पाटील साहेब वेटिंग लिस्टमध्ये आहेत विरोधी पक्षनेतेपदाच्या विधान परिषदेतल्या, आणि असं असताना सगळ्याच गोष्टीत त्यांना राजकारण दिसते. त्यांनी राजकारण ह्या गोष्टीचं करू नये. सरकार सतर्क आहे, सरकार अलर्ट मोडमध्ये आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी मिसिंग लिंकमधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती लवकरच आम्ही पूर्वपदावर आणू. मिसिंग लिंक बाबत सांगायचं झालं तर विजय वडेट्टीवार यांनी मगाशी एक स्टेटमेंट केलेलं आहे की कोट्यावधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी दरड कोसळणार नाही, कुठलीही बाधा येणार नाही, या संदर्भात उपाययोजना नियोजन हे केलं जातं. मात्र एवढा कोट्यावधी रुपये खर्च करून जर त्या ठिकाणी ही दरड कोसळत असेल तर कुठेतरी टक्केवारी हे मोठ्या प्रमाणात मंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच मंत्री आता काही यावरती बोलत नाही. हे बघा, शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय ना, शेवटी आमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी म्हटलं बंटी पाटलांची परिस्थिती आहे तशीच वडेट्टीवार साहेबांची आहे. त्यांना सगळ्या स्थितीमध्ये राजकारण दिसतं. ही परिस्थितीच पावसाची इतकी बिकट झालेली आहे. मी सांगितलं ना, आज चौथा दिवस आहे, रेड अलर्ट दिलेला आहे. एवढा जर प्रचंड अपेक्षेपेक्षा तिप्पट चौपट जर पाऊस पडला तर साहजिक आहे थोडीफार अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. पण त्याच्यात भ्रष्टाचारच झाला, त्याच्यात काहीच गोष्टी चुकीच्या काढल्या, खात्री न करता अशा परिस्थितीचं असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशा पद्धतीचं कनेक्टिंग लिंकच्या बाबतीत ज्या काही दरडी आलेल्या खाली आहेत त्या बाबतीत अधिकृत त्याचं कारण मीमांसा संबंधित यंत्रणेकडनं, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडनं, सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं अधिकृत त्याची सगळी माहिती घेतल्यानंतर यंत्रणेकडनं अधिकृत त्याची माहिती सगळी त्याचं कारण पुढं आणलं जाईल. टक्केवारीच्या बाबतीतच म्हणायचं झालं तर मनगटाला रेटून हे सरकार कामं करतं आहे, फक्त टक्केवारीतच महसूल आहे असं ते म्हणतात. त्यांना म्हणावं, जसं आम्ही सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या परिस्थितीवर लक्ष आहे, सगळ्या आपत्तीच्या, अतिवृष्टीच्या, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना शिवसेनेच्या फील्डवर राहायचं सांगितलेलं आहे. तुमची लोक काय करतायत? तुम्ही केवळ मीडिया पुढे येतात, टीका करता. आता वडेट्टीवार साहेबांना पण आणि सतेज पाटील साहेबांना पण सकाळी 9चा भोंगा जो त्यांच्या संगतीला आहे त्यांची सवय लागल्यामुळे ते सुद्धा अशा पद्धतीनं भरकटत वक्तव्य करतायत. या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं कनेक्टिंग लिंकची दरड खाली येण्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं, MSRDC कडनं लवकरच अधिकृतपणे आपल्या समोर आणली जातील. ओके. काल आंदोलन झालं दादरच्या परिसरामध्ये. एक आंदोलनाच्या वेळेस रामरक्षा विरोध वाचत होते ठाकरे, मात्र त्यांना वाचता येईना म्हणून त्यांनी पुस्तकांच्या वाद व्यक्तिगत केला. म्हणजे त्यांचं प्रभू रामांच्या वरचं प्रेम, प्रभू रामचंद्रांच्या वरचं प्रेम हे सिद्ध झालं ना. आम्ही बोललो का हे जे वाहिन्यांवरती, चॅनेलवर, स्क्रीनवर दिसलं, तुम्हीच प्रश्न विचारला ना की त्याला रामरक्षा संपूर्ण वाचता पण आली नाही. आम्ही नाही म्हणत आहे, तुम्हीच म्हणताय. त्यामुळं मध्यंतरी महाविकास आघाडी केल्यामुळं त्यांचं प्रभू रामांच्या वरचं प्रेम आणि रामरक्षा वाचण्याचा सराव खंडित झाला होता. आणि तो खंडित झालेला सराव आता परत हिंदुत्ववादी मतं, विचार आपल्याबरोबर यावेत त्याच्यासाठी ते पुनर्स्थापित करायचा प्रयत्न करतात. म्हणून त्याला ह्या अडचणी येत आहेत. आता कदाचित ते रोज सराव करतील वाचण्याचा आणि मग केव्हा तरी एकदा आपल्या माध्यमांच्या पुढे सगळं वाचून दाखवतील. ठीक आहे. मी रात्रीच जिल्हाधिकारी सातारा आणि प्रांताधिकारी वाई ज्यांच्या अखत्यारीमध्ये महाबळेश्वर आहे त्या दोन्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत. पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही पेट्रोलिंग करण्याच्या, रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्याची सूचना दिल्यात. रात्री आमचे सगळे अधिकारी क्षेत्रावरती होते. एका नावली गावामध्ये काही घरांच्या वरती मातीचे ढिगारे कोसळलेले, त्या घरातल्या लोकांना आपण सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. आत्तासुद्धा 1 वाजता जिल्हा प्रशासनाची साताऱ्याची माझी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, त्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रशासनाला रात्री ज्या सूचना दिल्या त्यानुसार आज जी परिस्थिती आहे त्याचा 1 वाजता क्वेश्चन आवर झाला विधान परिषदेतला की मी आढावा घेणार आहे. बेल झाली जरा प्लीज, बेल हो गया, बेल शॉर्ट में. बारिश आज का चौथा दिन है, रेड अलर्ट दिया हुआ है, जो बहुत तेज और ज़्यादा तरह से बारिश हो रही है. इसकी वजह से जो नेचुरल परिस्थिति निर्माण हो रही है उसका सामना करने के लिए प्रशासन अलर्ट मोड पे है. माननीय मुख्यमंत्री महोदय का इसी सभी परिस्थिति पर लक्ष्य है, वो इसके ऊपर ध्यान रखे हुए हैं. माननीय उप मुख्यमंत्री ट्रीटमेंट अगर लेते भी है हॉस्पिटल में
वहाँ से भी वो सभी शिवसेना के विधायकों के साथ, मंत्रियों के साथ, इतर सारे अधिकारियों के साथ संपर्क में है। कोई भी ऐसी आपत्ति की परिस्थिति अगर निर्माण होती है तो शिवसेना के सभी मंत्रियों ने, सभी आमदारों ने उसका सामना करने के लिए ऑन फील्ड रहना चाहिए, सतर्क रहना चाहिए, अलर्ट रहना चाहिए। ऐसे आदेश माननीय शिंदे साहब ने सभी विधायकों को, सभी मंत्रियों को दिए हुए। ऐसी कौन सी परिस्थिति अगर सामने आती है तो सरकार ये परिस्थिति का सामना करने के लिए अलर्ट मोड पे है। राम मंदिर डोनेशन को लेके कल उद्धव ठाकरे ने पूजा की, हनुमान मंदिर में जाके सवाल उठाए, क्या कहना है? देखिए, उनका प्रभु रामचंद्र पर का जो श्रद्धा थी, जो उनके विचार थे, जब उन्होंने 2019 में और 2022 तक महाविकास आघाड़ी की तो ये विचार उन्होंने बाजू में रखे थे। अभी फिर से 4 साल के बाद ये विचार साथ में लेने के लिए वो कोशिश कर रहे हैं, लेकिन आपके ही माध्यम के प्रतिनिधि ने अभी कहा कि उनको कल सीधी तरह से राम रक्षा हाथ में देते हुए भी वो पढ़ने को नहीं आई। ऐसे आपके माध्यम के प्रतिनिधि ने अभी सवाल पूछा, तो इससे ये साबित होता है कि हिंदुत्ववादी विचार के तरह से वो बाजू में गए हैं, वो उनका ट्रैक बाजू में गया है और फिर से उसका सराव करने के लिए वो कोशिश कर रहे हैं। लेकिन वो आप लोग ने जो अभी कहा, उनकी ये फिर से ये कोशिश है कि हिंदुत्ववादी विचार जो उनके पास से बाजू में गए हैं, उनको फिर से उनके पास लाने के लिए ये लोग कोशिश कर रहे हैं। ओके, थैंक यू।